की आपणाला जी हवी ती व्यवस्था, राजकीय, सामाजिक, शासन व्यवस्था आपल्याला डेमोक्रेसीच्याच प्रोसेसमधून आपण मिळवायची, जी हिटलरनं ज्या पद्धतीने जर्मनीमध्ये मिळवली 1937ला. डेमोक्रेटिक प्रोसेसमधून हिटलर सत्तेवरती आला, तर डेमोक्रेटिक प्रोसेसमधूनच आपण सत्तेवर यायचं. पण ज्या पद्धतीनं अमानुषरित्या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला झाला, शरे त्यांच्या शरीरात घुसले, ते सरकारचं अत्यंत क्रूरपणाचं काम होतं. आणि इथे बीजेपी प्रचंड मोठी बॅकफूटवर गेली आणि मग मोदीला पुढे येऊन स्वतः विद्यार्थ्यांची डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणा, फ्रेंड्स म्हणून म्हणा. प्रेक्षकांचं स्वागत. मी चंद्रकांत सोनवणे आज आपल्या सेवेत पुन्हा हजर आहे. देशाच्या परिस्थितीवर आज आपण एक चर्चा करतो आहोत. जेनझीच्या संदर्भात तर आपण देशभर जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाचे जे परिणाम आणि त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीनंतरही अजूनही जेनझीच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये देशात जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामध्ये एक राजकीय परिवर्तनाचं हे वातावरण आहे का? आणि या जेनझीची जी आंदोलनं आहेत यापूर्वीही विद्यार्थी आंदोलनं, विद्यार्थी चळवळी सक्रिय असताना मोठ्या प्रमाणात झाली. परंतु त्या विद्यार्थी चळवळींची आंदोलनं, त्यांचे प्रश्न आणि आज जेनझी करत असलेलं आंदोलन याच्यामध्ये नेमका काय फरक आहे? देशाच्या एकूण राजकीय, सामाजिक स्थितीत आणि आर्थिक परिस्थितीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे, काय घडू पाहताय, या सगळ्या वर्तमान स्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण आज चर्चा करतो आहोत. आणि आपल्या सोबत महनीय अतिथी आहेत माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर, बहुजन सोशलिस्ट रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष. माने सर, आपलं पुन्हा एकदा थिवेज मीडियामध्ये स्वागत. ओके सर, गेला महिनाभर आणि त्यापेक्षाही आधी आपण आंदोलन, उपोषण या सगळ्या संदर्भात ऐकतो आहोत. मी जंतर मंतर हे तर आता एकूण राजकीय बदलाच्या संकेताचे वारे देशामध्ये आणता आहे की काय, अशी परिस्थिती जणू दिसते आहे. या सगळ्या संदर्भामध्ये, या आंदोलनाच्या संदर्भामध्ये सुरुवातीला आपण नेमकं काय आपलं निरीक्षण सांगू इच्छिता? चंद्रकांतजी, धन्यवाद. पुन्हा एकदा आपण एका ज्वलंत विषयावरती बोलतोय आणि नुकतंच जे जंतर मंतरवर आंदोलन झालं त्याला आपण जेनझी ही नाव किंवा संज्ञा दिलेली आहे. आणि त्याचे नेमके अर्थ काय किंवा अन्वयार्थ काय, तर पहिल्यांदा असं आपण समजून घ्यायला हवं की हे फक्त विद्यार्थ्याच्या प्रश्नापुरतं आंदोलन मर्यादित होतं की गेल्या 10-12 वर्षामध्ये बीजेपी संघ परिवाराचे जो देशभर एक अमर्याद स्वरूपाची सत्ता, वेगवेगळ्या स्तरामध्ये त्यांची प्रचंड मोठी घुसखोरी, आणि गेल्या 12 वर्षामध्ये मग युवा, विद्यार्थी, तरुण यांच्या शिक्षणाचे प्रश्न, नोकरीचे प्रश्न, पर्यायाने बेकारीचा प्रश्न, आणि त्यासोबतच मग इतर राहणीमान असेल, जीवनस्तर असेल, त्याच्या वाढलेल्या किमती असतील, महागाई असतील, अगदी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भारताची इमेज ज्या पद्धतीनं बिल्डअप झाली की भारत कुणीतरी दुसरंच चालवतंय, किंवा अर्थव्यवस्थेमध्ये रुपयाची जी प्रचंड घसरण आहे ती अगदी म्हणजे टोकावर पोहोचलेली आहे. म्हणजे न भूतो न भविष्यती अशी. आणि थांबण्याचे कोणतेही माध्यम किंवा प्रयत्न सरकारकडून नाहीत. तर एकंदरच युवा, विद्यार्थी किंवा तरुण, आता युवा कुणाला म्हणायचं, विद्यार्थी कुणाला म्हणायचं, जेनझी कुणाला म्हणायचं, तर ते सगळे अलीकडे नवीन सोशल मीडियामध्ये कोणत्या वयोगटातला कोण युवा, कोणत्या युवा गटातला कोण तरुण, जेनझी हा कोणत्या वयोगटातील, हे सगळी विभागणी आपण बघतो. परंतु एकंदरच ह्या 12-14 वर्षामध्ये शासन व्यवस्थेविषयी रोष हा याचा प्रमुख आधार आहे.
एक खतखत म्हणतो आपण, लोकांच्या मनातील खतखत, असंतोष. तो असंतोष मग त्याला कारण नीट परीक्षा असेल, नीट मधील भ्रष्टाचार कारण असेल. पण या गेल्या 12 वर्षामध्ये सरकारनं चुका करायच्या आणि त्याची जबाबदारी मात्र कोणी घ्यायची नाही. न्यायव्यवस्थेकडे जावं, तर न्यायव्यवस्था सुद्धा फार काही सकारात्मक प्रतिसाद देत नाही. अशा पार्श्वभूमीवर मग हताशा निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आजपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये त्यातल्या गैरप्रकारामुळं, गोंधळामुळं, अव्यवस्थेमुळं अनेक आत्महत्या झाल्या. रोहित वेमुलाचं प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, किंवा मुंबईतली एक तडवी नावाची आदिवासीची विद्यार्थिनी. पण या नीट परीक्षेच्या गोंधळानंतर 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या. भारतीय समाजामध्ये काय झालंय, कदाचित हे आंदोलन झालं नसतं तर त्या 21 विद्यार्थ्याच्या आत्महत्या कुणाच्या लक्षातही आल्या नसत्या आणि जवळजवळ येतही नव्हत्या. पण याचा डायरेक्ट इनडायरेक्ट त्या सेगमेंटमध्ये, सेक्टरमध्ये विद्यार्थी, पालक, आई वडील यांच्यामध्ये प्रचंड रोष खदखदत होता. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला हे आंदोलन पाहायला मिळालं. म्हणजे इमिजिएट कारण ज्याला म्हणतो आपण, ते नीट परीक्षा गोंधळ. त्याबाबत सरकारमधल्या कोणी जबाबदारी न घेणं, संबंधितांच्यावरती कारवाई न होणं, त्याचा परिणाम म्हणून हे आलं. पण जो कॉक्रोच हा शब्द आला, तोच मुळात चीफ जस्टिसच्या वक्तव्यातून आला. आणि आजकालची पिढी जी आहे, युवा पिढी, ते आपण म्हणतो की त्यांना काही फारसं समजत नाही किंवा जबाबदार नाही, पण ती फार सेन्सिटिव्ह पिढी आहे. आणि त्या सेन्सिटिव्ह मधून साध्या कॉक्रोचच्या शब्दापासून कुणीतरी त्याची लिंक पकडावी आणि या देशातील युवा बेरोजगार हे काही कॉक्रोचेस आहेत का, पॅरासाइट्स आहेत का, आणि मग तो उद्वेग बाहेर पडायला सुरुवात झाली. त्यातला परिणाम म्हणून हे आंदोलन झालं. थोडक्यात असं की युवा वर्गातील, विद्यार्थी वर्गातील किंवा सामाजिक असंतोष किंवा व्यवस्थेतल्या चुका, त्याच्याविषयी कोणी जबाबदारी न घेणं, याच्या विरुद्धचा रोष, राग या आंदोलनाचं कारण ठरलं आणि म्हणून हे आंदोलन घडलं असं आपल्याला म्हणावं लागेल. बिलकुल. पण सर, ज्या पद्धतीनं म्हणजे नीटच्या एक सबबीभोवती किंवा नीटच्या एक कारणाभोवतीच्या निमित्तानं हे आंदोलन जे उभं राहिलं, तर या आंदोलनाची जी धग आहे, म्हणजे एका मंत्र्याच्या गेल्या 12 वर्षामध्ये जो इतिहास झाला नाही, तो इतिहास करणारा म्हणजे एका मंत्र्याचा राजीनामा घेणारा आहे. परंतु ज्या पद्धतीनं आपण सांगितलं की भारताची गेल्या 12 वर्षातली जी परिस्थिती घडवून आणलेली आहे, की आर्थिक असेल, सामाजिक असेल आणि संवैधानिक संस्था यांच्यामधलं एक अतिक्रमण असेल, या सगळ्यांचा तो परिणाम होता. परंतु हा परिणाम म्हणजे भारतीय समाज म्हणून आंदोलित झालेले दिसत नाही, तर ते विद्यार्थी किंवा युवाच आपल्याला दिसत आहेत. तर त्या परिणामांना युवकांनीही आपल्या विचारांच्या स्थायी घेतलेलं आहे, की युवक किंवा विद्यार्थी हे केवळ एकंदरीत त्या नीट आणि त्या आपल्या करिअरच्या भोवतीच हा प्रश्न घेऊन आहेत. नेमकी काय परिस्थिती आपल्याला जाणवते? त्या बाबतीत थोडस आपण जर मागे गेलं तर गेल्या 12 वर्षात कोणतं मोठं विद्यार्थी आंदोलन झालं भारतामध्ये? जसा ट्रेड युनियनचा कालखंड संपलाय, तसा जवळजवळ विद्यार्थी आंदोलनाचा कालखंड संपलाय, किंवा सिव्हिल सोसायटी किंवा सामाजिक संघर्षाचा कालखंड जवळजवळ या कालखंडामध्ये कमजोर झालाय, संपलाय. हे आपल्याला आवडत नसलं तरी नोंदवावं लागतं. मग त्यासाठी 10-12 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी ज्या छात्र संघटना आक्रमक दिसायच्या, ते आज कुठे दिसत आहेत? आपण ABVP घेऊ, NSUI घेऊ, SFI घेऊ,
ऑल इंडिया SFI घेऊ, अनेक संघटना घेऊ, आणि याच्याच पुष्टी करण्यासाठी मी सांगू इच्छितो की दिपके, वामचूक यांची एंट्री होण्याच्या अगोदर या नीट प्रश्नावर आंदोलन चालूच होतं ना. ऑल इंडिया SFI त्याचे विद्यार्थी उपोषण करतच होते, पण त्याच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. त्याने तेवढी ती तीव्रता पकडलीच नाही. या आंदोलनात तीव्रता कधी आली? कुणीतरी अमेरिकेतून तरुण मुलगा येतो, तो कुठल्या तरी पार्टीची स्थापना करतो आणि मग त्याला एक थोडासा बूस्टर डोस मिळतो. अर्थात त्याही ठिकाणी सहज सरकार परमिशन देतं, त्यावेळेला काही विरोध करत नाही, हे सगळे प्रश्न आहेतच. त्यानंतर मग या हे आंदोलनामध्ये प्रश्न म्हणजे संशय आहेत ना एक प्रकारे. म्हणजे नॅचरली. आणि मग त्यानंतर त्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक यांची एंट्री होते. सोनम वांगचुकचं सुद्धा सुरुवातीचं जे वक्तव्य आहे ते मी काही कॉक्रोच नाही आहे असंच होतं ना, आणि त्यामुळं माझं काही. पण बरोबर. सोनम वांगचुक नंतर जॉईन होतात, आणि सोनम वांगचुक जॉईन झाल्यानंतर त्या आंदोलनाला धार येते, एक नैतिकता प्राप्त होते, आणि मग ते आंदोलन फोफावतं. आणि जेव्हा हे आंदोलन शांतपणे चालू असतं, त्याच कालखंडामध्ये अभिजित दिपकेच्या माध्यमातून कधी बेंगलोर असेल, कधी जयपूर असेल, कधी कुठे आणखी असेल, असे जे छोटे मोठे त्यांचे मोबिलायझेशनचे कार्यक्रम झाले, छात्र मोबिलायझेशनचे, त्याचाही परिणाम दिसून आला. आणि मग सोनम वांगचुकचं उपोषण ज्या पद्धतीनं सरकारनं तोडलं, ती सगळ्यात मोठी सरकारची चूक म्हणावी लागेल. म्हणजे ज्या जबरदस्तीनं सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून उचललं रात्रीच्या वेळी, त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलं, ज्याचा खुलासा नंतर सोनम वांगचुकच्या एका व्हिडिओने आला की मला जबरदस्तीनं नेलं आणि जवळजवळ जेल बंद करण्यासारखाच तो प्रकार होता. सोनम वांगचुकचा देखील व्हिडिओ त्याच्यावरती आला. त्यांनी उत्तर कोरियाची त्या विशेषण किंवा उपमा दिलेली त्या स्थितीला. हो, येस, बरोबर, त्याच पद्धतीचं. आणि सोनम वांगचुकला ज्या पद्धतीने तिथून उठवणं आणि त्याच दरम्यान मग तो नॅशनल इश्यू होणं. मी म्हटलं नाही, इथे बीजेपी सोनम वांगचुकच्या बाबतीत चुकली. बीजेपी या ठिकाणी 2-3 बाबतीत चुकलेली आहे. म्हणजे अमित शहाचं गृह खातं म्हणा, किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल म्हणा, यांचे अंदाज का चुकले हा मोठा प्रश्न आहे. नंबर 1, की हे आंदोलन एवढं मोठं होईल हा अंदाज बांधण्यामध्ये हे सर्वजण का चुकले, का जाणीवपूर्वक चुकले पुन्हा, हा एक मुद्दा आहे. कारण गेल्या 12 वर्षामध्ये त्यांनी असं कुठलंही आंदोलन वाढून दिलं नव्हतं. शेतकऱ्याचं आंदोलन जर बघलं तर फारसं काही करून दिलं नव्हतं. मग विद्यार्थी आंदोलनाला एवढा मोठा राष्ट्रीय प्रतिसाद मिळेल याचा अंदाज नव्हता का? कदाचित तिथे बीजेपी स्वतःच्या जजमेंटमध्ये चूक केली का? स्वतः अमित शहा, गृहमंत्री, सुरक्षा सल्लागार, कारण ही दिल्ली आहे, दिल्लीमध्ये काही राज्य सरकारची मोठी जबाबदारी नाही आहे. पोलीस हे गृह खात्याच आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे. ते एक चूक झाली. पुन्हा सोनम वांगचुकला ज्या पद्धतीने त्यांनी उचललं, त्यामुळे जनमानसामध्ये एक चुकीचा संदेश गेला. कारण सोनम वांगचुकची त्यावेळेला तरी का होईना एक सॉफ्ट इमेज होती लोकांच्या मनामध्ये, एक नैतिकतेची इमेज होती, आणि अजूनही काही लोकांच्या मनामध्ये आहे. नंतर त्याच्याविषयी अनेक लोकांनी वेगवेगळी टिप्पणी केलीत किंवा वेगवेगळ्या दुसऱ्या साईड मांडलेत, तरी देखील सोनम वांगचुकची एक इमेज असल्यामुळं अच्छा चांगल्या माणसाला ज्या पद्धतीनं हाताळलं सरकारनं, त्यामुळे तो रोष वाढला.
त्यानंतर बीजेपीची तिसरी जी चूक आहे की संसदेचं अधिवेशन लवकरच येणार होतं. मग संसदेच्या अधिवेशनापूर्वी जर सरकारनं हा डायलॉग सुरू केला असता आणि जर ते आंदोलन शांतपणे हाताळलं असतं तर कदाचित एवढा उद्रेक हा झालाही नसता. त्या ठिकाणी हम करे सो कायदा ही जी बीजेपी सरकारची, मोदी अमित शहाची ही जी काही गुर्मी प्रवृत्ती आहे ती कदाचित आड आली, त्याचं ते विक्टीम झाले आणि त्यांनी डायलॉग सुरू नाही केला. आणि जेव्हा संसद सुरू झाली तेव्हा इथे बीजेपीने आणखीन एक चूक केली. म्हणजे RSS असो बीजेपी असो, त्यामुळं यांना फार शहाणं समजायची गरज नाही, हे फारच चुका करत नाहीत असं समजायची गरज नाही. की संसद अधिवेशन सुरू झाल्यानंतर या प्रश्नामुळे विरोधी पक्षांना आयताच मुद्दा मिळेल, नॅशनल इश्यू बनेल, हे जज करण्यामध्ये पुन्हा बीजेपी RSS संघनीतिकार कमी पडले. आणि मग जेव्हा चलो पार्लमेंटचा जो नारा निघाला की आता 20-22 दिवस झाले, 23 दिवस झाले सरकारशी बोलत नाही आणि अधिवेशन सुरू झालंय, मग का नको पार्लमेंटकडं? आणि त्यावेळेला जो मग पुन्हा पॉलिसी बळाचा वापर जो केला सरकारनं, ती एक सरकारचीच पुन्हा चूक आहे. कारण ते पुन्हा तेवढ्याही अत्यंत शांतपणे हाताळता आलं असतं. पण मग पुन्हा इथे एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपण चर्चेत येत नाही. चलो पार्लमेंट हा नारा देईपर्यंत पुन्हा दिल्ली मधली गुप्त यंत्रणा, पोलीस यंत्रणा, सरकारचं गुप्तहेर खातं काय करत होतं? ते विद्यार्थी किंवा कोण असतील ते, आता विद्यार्थी पुन्हा त्यात किती न किती त्याच्यावर वेगवेगळी चर्चा आहे. आणि चलो पार्लमेंट म्हटलं तोपर्यंत विविध राजकीय पक्षाची या आंदोलनात एंट्री झाली ना. उद्धव ठाकरे जाऊन भेटून आले, रावण जाऊन आले, उत्तर भारतातील लोक, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, प्रतिनिधी जाऊन भेटून आले. मग नॅचरली तो इश्यू हा अपोजिशनच्या हातात पडला होता आणि पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होणार होतं पहिल्याच दिवशी. मग चलो पार्लमेंटचा नारा आला तेव्हा आपचे संजय सिंग असतील, चंद्रशेखर आझाद असतील, हे सगळे लोक प्रॅक्टिकली त्या आंदोलनात होते ना. आणि लेफ्टच्या छात्र संघटना असल्यामुळे लेफ्ट सुद्धा प्रत्यक्ष होतच. याचा परिणाम काय झाला की या आंदोलनाची दाहकता मग वाढली. जरी ते आंदोलन विद्यार्थ्याचं इन प्रिन्सिपल होतं, पण त्याच्यात सहभाग मात्र इतरांचा झाला. आणि लाठीमार झाल्यावर मग आई वडील सुद्धा, अनेक लोक याच्यामध्ये सहभागी झाले आणि मग आंदोलनाची दाहकता वाढली. त्यामुळं आंदोलन वाढलं आपोआप की सरकारनेही वाढवायला त्याला मदत केली, की सरकार रोखायला अपयशी ठरलं, हा दोन्ही मुद्दा आहे. विरोधी पक्षांना तर हवंच होतं इश्यू नॅचरली, कारण पार्लमेंट सुरू होते तेव्हा सरकार विरोधात एक सफिशियंट ॲम्युनेशन ते हवंच होतं आणि ते मोर्चेटला लाठीमारामुळे मिळालं. परिणामचा काय झाला? एक आठवडा संसद बंद झाली, राज्यसभा लोकसभा कामकाज थांबलं आणि मग सरकार कुठेतरी गुडघ्यावर आलं, 2 पावलं मागं सरलं. आणि मग त्या 2 पावलं मागं सरण्यामध्ये सरकारनं पुन्हा 2 प्रकारे एक वेगवेगळे खेळ खेळले. एक सोनम वांगचुक यांच्यासोबत त्यांचं उपोषण 2 मंत्र्याच्या उपस्थितीमध्ये तोडून घेणं, ते तोडूनच घेणं म्हणता येईल, किंवा सोनम वांगचुक यांनी ते उपोषण पुन्हा जंतर मंतरवर येऊन विद्यार्थ्याच्या हातून किंवा विद्यार्थी शहीद झालेले मुलं त्यांच्या पालकांच्या हातून सोडवून घेण्याच्यात ते काहीतरी तिथे मग पुन्हा एका संशयाला जागा येते. म्हणजे सरकारनं ते केलं की सोनम वांगचुकला ते अपेक्षित नसताना ते करवून घेतलं, हा दोन्ही मुद्दा येतो. तिथे सरकारचं एक अंग उघडं पडलं. आणि मग जेव्हा पॅलेट गन, खिळे लावलेले लाठ्या,
हे जेव्हा वापरलं जातं तेव्हा जनक्षोभ हा येतोच आणि तोच नेमका आला आणि मग सरकारनं तातडीनं बोलणी करून खरं म्हणजे मंत्र्याचा राजीनामा फार काही मोठी गोष्ट नव्हती. पण मोदी बीजेपी सरकारची खासियत राहिली की त्यांनी आजपर्यंत कुठल्याच मंत्र्याचा राजीनामा घेतला नव्हता. त्यामुळे त्यांना तो पायंडा पाडायचा नव्हता. पायंडा पाडला तर आज एकाचा जाईल, उद्याचं जाईल. एका सरकारला भीती असते. पण जेव्हा हे लाठीमार झाला विद्यार्थ्यावरती आणि मग नॅशनल इश्यू हा सोशल मीडियातून ज्या पद्धतीनं झाला, मग तो रील्सच्या माध्यमातून असो, मेमच्या माध्यमातून असो, त्यामुळे त्याला एक उग्र रूप आलं आणि मग तिथे सरकार मग मागं सरतं आणि मग म्हणते की नाही आता ठीक आहे, आम्ही या 2-3 मागण्या तुमच्या मान्य करू. पण हे आंदोलन एका विशिष्ट मुद्द्यापुरतं होतं. नुसतं विद्यार्थी आंदोलन जर तुम्ही म्हणाल तर ते नीट प्रश्नाभोवती होतं. ते ना परिवर्तनाचा लढा होता, ना व्यवस्थेविरुद्धचा लढा होता आणि त्यामुळं या आंदोलनाला आपण व्यवस्थेविरुद्धचा लढा वगैरे, परिवर्तनाचा लढा वगैरे म्हणणं थोडंसं घाई केल्यासारखं होईल, किंबहुना फारच मोठी चूक होईल. त्याचं कारण असं की 75च्या आणीबाणीत संपूर्ण क्रांती म्हणून जयप्रकाशनी नारा दिला. सरकार बदललं पण व्यवस्था तीच राहिली आणि 80 साली तर जे बदललेलं सरकार होतं ते पण गेलं आणि इंदिरा गांधी परत आले, पुन्हा बॅक टू स्क्वेअर. 2011ला अण्णा आंदोलन, सरकारची अकाउंटेबिलिटी फिक्स करण्यासाठी झालं. त्याचं काय उत्पन्न निघालं आपल्याला माहिती आहे. त्याच्यातून आपच जन्माला आली आणि आंदोलन करणारी अनेक लोक, कोण बीजेपीत गेले, कोण RSS मध्ये गेले, महत्वाच्या पदावरती गेले आणि पुन्हा बॅक टू स्क्वेअर हीच सिस्टम आली. त्यामुळं या आंदोलनाला फार मोठं परिवर्तनाचं आंदोलन, समाज व्यवस्थेचं आंदोलन असं काही म्हणण्यात अर्थ नाही. हा, 2 यश या आंदोलनाचे आहेत. त्यातलं एक, मोदी विरोधी असंतोषाचं जे भांडवल किंवा राग किंवा द्वेष प्रकट करण्यामध्ये विरोधी पक्ष जे कमी पडले ते ह्या आंदोलनामुळे झालं. ते त्याचं यश आहे. गेल्या 12 वर्षात विरोधी पक्षांना एकाही मंत्र्याचा राजीनामा घेता नाही आला. तो या निमित्तानं घडून आला. हे या विद्यार्थी आंदोलनाचं यश आहे. आणि तिसरं, बेलगाम आणि अमर्याद झालेल्या मोदी बीजेपी सरकारला, ज्याची हुकुमशाह पद्धतीकडे वाटचाल चालली होती, त्या सरकारला लगाम घालण्याचं, थोडंफार होईना काल रोखण्याचं काम या आंदोलनामुळे झालं. त्यामुळं 2-3 यश या आंदोलनाची नक्कीच आहेत. ती दुर्लक्षित करता येणार नाही. परंतु त्यासाठी आंदोलन एक फार मोठा व्यवस्था परिवर्तन किंवा सरकार परिवर्तनाचा लढा वगैरे असं काही त्याला म्हणणं ही अतिघाई होईल, किंबहुना म्हणताच येणार नाही. बिलकुल बिलकुल. पण सर, ज्या पद्धतीनं आपण एक म्हणजे या विद्यार्थी आंदोलनाला ज्या पद्धतीनं सरकारनं परवानगी दिली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, आकलन त्यांना झालं नाही संभाव्य धोक्यांचं, तर याच्या मागे नेमकं काय, म्हणजे अशी परिस्थिती आहे का की या सरकारने जी एक प्रकारची लोकांमध्ये किंवा आंदोलनं गेल्या 12 वर्षात होऊ दिली नाहीत, म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्या शक्तींना वापरून त्यांनी लोकांना आंदोलनात येऊ दिलं नाही, म्हणजे जी एक प्रकारची भीतीच म्हणावी लागेल, ती भीती त्यांना टॅली करून घ्यायची होती की दुसरी बाब, की या आंदोलनामध्ये त्यांनी एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं होतं थोड्या प्रमाणात, ज्या पद्धतीनं दीपकेला त्यांनी परवानगी दिली. आणि तिसरी गोष्ट की भाजपाच्या अंतर्गत किंवा संघ भाजपाच्या अंतर्गत काही गट, त्यांच्यातला जो अंतर्विरोध आहे किंवा अंतर्गत संघर्ष आहे, त्याच्या परिणामातून हे झालं आहे. नेमकं या संदर्भात आपल्याला काही मांडता येईल का? नाही, एक तर आहे की या बाबतीत काय ऑथेंटिक पुराव्याशिवाय आपण
एवढ्या मोठ्या विषयाची चर्चा करणं हे काही योग्य होत नाही. हं. तर्क वितर्क मांडणं वेगळं आणि पुराव्यासह बोलणं वेगळं, हा एक भाग. दुसरं, मला इथं ज्या तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात जे वाटतं ते हे आहे की कदाचित हे विद्यार्थी, युवा, परीक्षा, नीट घोटाळा वगैरे हे मुद्दे विरोधी पक्षाच्या हातात पडण्यापूर्वी ते इतरांच्या हातात पडलेले बरे, असं कदाचित बीजेपीचं आकलन असावं की याचं भांडवल काँग्रेस म्हणा, इतर विरोधी पक्ष म्हणा, यांना करताच कामा नये आणि त्याचं क्रेडिट ते विरोधकाकडे जाता कामा नये. ह्या खेळीचा भाग म्हणून हे आंदोलन होऊ दिलं का? की प्रस्थापित विरोधी पक्ष यांच्यात क्षमता नाही, हे आता मोडीत काढले पाहिजेत आणि एका नवीन प्रवाहाची गरज आहे, असा संदेश असा देण्यापाठी बघ बीजेपीचा हेतू वेतू होता का, अशी शंका घ्यायला जागा आहे. त्याचं कारण असं की पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे, युवकांचे मुद्दे विरोधी पक्षाकडे न जाता ते एखाद्या नव्या फोर्सकडे गेले तर नव्या फोर्सला सहजपणे हाताळता येईल, डील करता येईल आणि नवीन फोर्स काही झालं तरी तो काय पार्लमेंटमध्ये असणार नाही, संसदेच्या आत असणार नाही. त्यामुळे अशा फोर्सला बाहेर आपल्याला डील करता येईल. कदाचित ही रणनीती असावी बीजेपी संघाची. तर संघाचं किती बीजेपी ऐकते आजकाल ते वेगळा प्रश्न आहे, पण संघ सुद्धा सगळं शांतपणे बघतच होता ना, त्यामुळं संघाला जबाबदार नाही असं म्हणून आपल्याला काही क्लीन चिट देता येत नाही. आणि मग कदाचित बीजेपीची ती खेळी चुकल्यानंतरच मग संघाने तोंड उघडलं असेल की नाही, विद्यार्थ्याशी बोललं पाहिजे. RSS वाल्यांनी हा सूर लावला की त्यांच्याशी बोललं पाहिजे. कदाचित हा इंडिपेंडेंटली बीजेपीचा निर्णय असेल. मोदी, अमित शहा ही जी काही जोडी आहे त्यांचा तो वैयक्तिक निर्णय असेल. आणि जेव्हा तो निर्णय भारी पडायला लागला तेव्हा मग मात्र त्यांना कळलं की आपलं जो काही डाव आपण खेळत होतो विरोधी पक्षांना अप्रत्यक्षरित्या नेस्तनाबूत करण्याचा, त्याच्यामध्ये आपण कमी पडलो आणि ज्याला आपण वाढवलं किंवा घडवलं किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट काही मदत केली असं जर म्हटलं आपण, क्षणापुरतं स्वीकारलं, कारण मदत केली असं म्हणावं तर प्रामाणिकपणे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होईल. सगळेच त्यामध्ये काय कुणाची अ टीम किंवा ब टीम असं म्हणता येणार नाही. त्यातले अनेक विद्यार्थी प्रकर्षानं दाखवत होते की माझं हे मोडलेलं बोट आहे, त्याच्यावर लाठीमार झाला, याच बोटाने मी बीजेपीला मतदान केलेलं आहे. किंवा आसाम मधले एका मंत्र्याची मुलगी या प्रोटेस्टमध्ये सामील आहे, किंवा ओरिसा मधल्या मला वाटतं एका बीजेपी खासदाराची मुलगी या आंदोलनामध्ये सामील आहे. त्यामुळे या आंदोलनावर तसे अगदी सरसकट हे सरकार प्रायोजित आंदोलन असा आरोप नाही करता येणार किंवा सरकारनं घडवलं असं करता येणार नाही. कारण असं की याची व्याप्ती आहे ना, या व्याप्तीमध्ये एक यश आहे बघा. या आंदोलनामुळे ज्यातला काही नीट परीक्षेशी संबंध नाही तोही आंदोलनाकडे ओढला गेला. नीट परीक्षार्थीचे तरुण तरुणी, त्यांचे आई वडील हे जोडले गेले. सेलिब्रिटी सारखे उच्चभ्रू लोक या आंदोलनाकडे आकर्षित होऊ लागले. म्हणजे शबाना आझमी सारखी सार्वजनिक जीवनात अलीकडे कधीही न दिसणारी, मला वाटतं 78-79 वयाची आता शबाना आझमी, त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी प्रकटीकरण झालं. किंवा नासिरुद्दीन शहा हा अत्यंत सेन्सिटिव्ह, संवेदनशील जो कलाकार आपण आजपर्यंत मानतो आणि आहे, त्याला सुद्धा अतीव दुःख झालं. म्हणजे त्याला आपण
सरकार प्रायोजित असं म्हणून मोडीत काढणं हे कदाचित त्या आंदोलनाबद्दल अन्याय होईल. त्या प्रामाणिक विद्यार्थ्यावरती तो अन्याय होऊ शकतो. आणि म्हणून काही लोकांनी व्हिडिओमध्ये ही जरी मतं मांडलेली आहेत की दिपके याला घडवण्यामध्ये यांचंच योगदान आहे का, अमेरिकेतूनच स्पॉन्सरशिप वगैरे मिळाली का, हा जो काही प्रचार काही लोकांनी मांडलेला आहे, हा जर असता तर मग पुढं हा जर आपण मांडला, त्यात तथ्य आहे म्हटलं, तर मग धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यावरती ते आंदोलन बीजेपीला हाताळता आलं असतं. त्यासाठी धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याची गरजच पडली नसती आणि पहिल्यांदा बीजेपी तोंडावर पडली नसते. त्यामुळं विद्यार्थ्याच्या युवकाच्या मनामध्ये प्रचंड रोष होता. आंदोलन जेन्युइनच होतं. मी म्हटलं प्लस मायनस काही भाग असू शकतात. प्रत्येकाच्या आंदोलनाच्या बघण्याच्या दृष्टिकोनामुळे वेगवेगळ्या भूमिका असू शकतात. आणि ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यावरती शेवटी लाठीमार झाला, पॅलेट गनचा यूज झाला किंवा बिहारमध्ये AK-47 कुणीतरी घेऊन आलं. आता याच्यामध्ये गुंड किती घुसले ती काही आकडेवारी आली असं कळतंय. याच्यामध्ये एवढे गुंड होते, एवढे हिस्ट्री शीटर होते वगैरे वगैरे. आता कुठल्याही आंदोलनामध्ये जर गुंड बिंड घुसले तर या गुंडांचा प्रतिबंध करण्यामध्ये सरकार कमी पडलं असाच त्याचा अर्थ होतो. म्हणजे सरकार किंवा पोलीस यंत्रणेला हे गुंड कुठून आले, त्या आंदोलनात त्यांचा शिरकाव कसा झाला ते त्यांना रोखता आलं नाही का, किंवा आंदोलकांनी जे काही एक दोन मूलभूत प्रश्न विचारले की जी 4 व्हीलर मोठी ट्रक टेम्पो सारखी गाडी जी पोलिसांच्याच ताब्यात होती, तर ती गाडी नंतर संपूर्ण दगडाने भरून त्या जंतर मंतर परिसरात आली कशी, ती कुणी आणली. त्यामुळे हे प्रश्न शिल्लक आहेतच. त्यामुळे आपल्याला प्रामाणिक विद्यार्थ्यांच्यावरती किंवा आंदोलकावरती शंका तशी घेता येणं शक्य नाही. प्रत्येक गोष्टीतून राजकारण घडतं, घडेलही कदाचित भविष्यात. त्यावेळेला आपल्याला पुन्हा कदाचित याच्यावर जास्त प्रखरपणे बोलता येईल. पण ज्या पद्धतीनं अमानुषरित्या विद्यार्थ्यावर लाठी हल्ला झाला, छरे त्यांच्या शरीरात घुसले, ते सरकारचं अत्यंत क्रूरपणाचं काम होतं. आणि इथे बीजेपी प्रचंड मोठी बॅकफूटवर गेली आणि मग मोदीला पुढे येऊन स्वतः विद्यार्थ्यांची डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणा, फ्रेंड्स म्हणून म्हणा, थोडीशी सलगी करावी लागली, झुकतं घ्यावं लागलं. पण एवढं होऊन सुद्धा बघा, आता पार्लमेंटचं 10 दिवस झाले असतील, त्यातले 6-7 दिवस तर वर्किंग आहे. अमित शहा सभागृहाकडे फिरकलेच नाही. संसदेत येतात पण लोकसभेत येत नाही. उलट त्यांनी स्वतःहून पुढे येऊन हे बोलायला पाहिजे होतं. संसदेला जर विश्वासात घेतलं असतं, बोलले असते की आमच्या चुका झाल्या किंवा ही आमची भूमिका आहे, काहीतरी दोन्ही बाजूतली कुठलीही बाजू, पण अगदी मूकपणानं हे सगळं बघणं, तेही गृहमंत्र्यानं, तेही कोणत्या गृहमंत्र्यानं, ज्या गृहमंत्रालयाच्या अंडरमध्ये दिल्ली पोलीस येतात, त्यांच्या अखत्यारीत जंतर मंतर परिसर येतो, जिथं हे सगळं कांड घडतं, त्याची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार नाही. हा एक विद्यार्थ्यामध्ये रागाचा एलिमेंट आहे की कुणी याची अकाउंटेबिलिटी घेणार आहे की नाही. आणि मग त्याच्यातच विद्यार्थ्यांच्या रागाला आणखी काही कारणं येतात. त्यातलं ज्युडिशरी पण आहे. पुन्हा न्यायाधीशातर्फे जी काही कॉमेंट पेपरात आली, म्हटले की नाही तो वेगळा मुद्दा, मीडियात आली की मला व्हिडिओ बघायला वेळ नाही, आम्हाला ऐकायला वेळ नाही. यातून काय झालं की आमचं या व्यवस्थेमध्ये कुणी ऐकणार आहे की नाही, कुणी अकाउंटेबल आहे की नाही, कुणी ती जबाबदेही आहे की नाही. तर हा एक महत्वाचा मुद्दा या आंदोलनातून समोर आला. अर्थात आता आंदोलन संपले, आता युवा पिढी पुन्हा आपापल्या भागात गेली, पसरली. विद्यार्थ्यांच्या केसेस आहेत.
पुन्हा हे आंदोलन उभं राहील का, हा महत्वाचा प्रश्न. समजा उद्या सरकारनं या केसेस नाही काढल्या सध्या आणि जंतर मंतरवर विद्यार्थी जमलेलेच आहेत सध्या तरी. हा आणि केसेस विड्रॉ करण्याची एक मेथड आहे प्रत्येक राज्यातली, कायदेशीर प्रक्रिया आहे. ते आपल्या जुन्या CRPC मध्ये आणि नव्या BNS मध्ये ती प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया पार पडल्याशिवाय केसेस विड्रॉ होत नाहीत. उदाहरणार्थ सुप्रीम कोर्ट पण त्या दिवशी म्हणालं, जे हिस्ट्री शीटर लोक आहेत त्यांच्या केसेस विड्रॉ नाही होणार. म्हणजे काही लोकांच्या विड्रॉ होणारच नाही. त्यामुळं या केसेस विड्रॉ होण्याची जी पद्धत आहे ती सरसकट होत नाही कधी. आपणही महाराष्ट्रात आम्ही मोर्चे बिर्चे काढले तर आम्हालाही त्या केसेस विड्रॉ करताना खूप मोठे कष्ट पडावे लागले. ते अगदी शेवटी मॅजिस्ट्रेटच्या समोर सरकारी वकिलाच्या माध्यमातून जावं लागतं. ते ट्रायल कोर्टात जातं, त्याला वेळ लागतो. त्यामुळे ते पॉलिटिकल डिक्लेरेशन जरी झालं तरी केसेस विड्रॉ होत नाहीत. तोपर्यंत मग तुम्हाला पोलीस बोलवत राहतात, स्टेटमेंट द्यावं लागतं, या सगळ्या अडीअडचणींना तोंड द्यावं लागतं. कदाचित ते सगळ्या विद्यार्थ्यांना हे ठाऊक नसल्यामुळं किंवा विद्यार्थी आंदोलनामध्ये तेवढी जागरूकता त्यांच्याकडं त्याबाबत दिली नसल्यामुळं ते पॅनिक होणं स्वाभाविक आहे की पोलीस स्टेशनला मला बोलवलं. आणि याच्यातून दुसरंही आहे की या माध्यमातून पोलिसांचा पुन्हा अतिरेक होणं तेही स्वाभाविक आहे की बोलवायचं तुम्हाला दिवसभर बसवून ठेवायचं किंवा सारखं फोन करून तुम्हाला टॉर्चर करायचं, हेही घडू शकतं. जसं अनेक पोलीस स्टेशनमध्ये पोलीस न बघता पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे दलाल म्हणून वागतात आणि त्याचं दर्शन महाराष्ट्रातल्या 2-4 पोलीस स्टेशनमध्ये दिसलं, जे विशेषतः दिसायला नको होतं. पण या आंदोलनानं सरकारला झुकायला लावलं, अकाउंटेबिलिटी मागितली आणि एक मर्यादित लेवल का होईना पण तो एक नीट लेवलचा प्रश्न म्हणून जो कायदा 2024चा होता त्याच्यामध्ये बदल घडवून आणले. आता पुढचा टप्पा हा या CJPचा, कारण CJP ही काही होमोजिनियस युनिट नाही आहे, हे नीटपणे समजून घेतलं पाहिजे. CJPची देशभर काही स्वतःची यंत्रणा नाही. या आंदोलनामध्ये विद्यार्थी संघटना वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या आहेत आणि ते राजकीय पक्ष त्यांना डील करतात. CJPचा त्यांच्यावर किती कंट्रोल असेल हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ते राजकीय पक्ष आपली स्पेस CJPला कशासाठी देतील. त्यामुळं पुढच्या कॉलला जर तो कॉल CJPने दिला तर हे इतर संघटना किती प्रतिसाद देतील हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाला की आता जरी विद्यार्थी जमायला लागलेले आहेत तरी ती हाईट मिळेल का पुन्हा. आता शासन तर फार सतर्क राहील, वेगवेगळ्या पद्धतीने राहील. त्यामुळं या आंदोलनाचं भवितव्य काय असा जर प्रश्न विचारला तर असा प्रश्नच विचारणं फार घाईचं होईल, घाई गडबडीचं होईल. त्यामुळं एखाद्या आंदोलनामुळं फार मोठा बदल घडतो असं नाही. जनता दलाचा आपण प्रयोग पाहिला, अनेक छोटे मोठे जगातले प्रयोग पाहिले. ते एका विशिष्ट उंची कालखंडामध्ये उंचीवर येतात आणि पुन्हा ती सिस्टम नॉर्मलाइज होते. आणि भारताचं एक वैशिष्ट्य आहे, भारतात म्हणून संपूर्ण क्रांती, संपूर्ण बदल हा कधीच घडलेला नाही. हा आपला अनेक वर्षाचा इतिहास आहे. राज्यघटनेनं एवढी धोरणं मांडून सुद्धा तो फंडामेंटल स्ट्रक्चरल चेंज अजून आपल्याकडे आलेला नाही, घडलेला नाही, कायद्याचं बॅकिंग असताना सुद्धा. कारण भारतीय समाजव्यवस्था ही फार रिजिड आहे, गुंतागुंतीची आहे, ती फार लवकर बदलत नाही आणि म्हणून आपणाला टप्प्याटप्प्याने बदल बघायला मिळतात. पण एकदम क्रांतिकारक बदल आपल्याकडे कधीच झालेला दिसत नाही. मग ते शेती क्षेत्र असो, औद्योगिकता असो, अर्थशास्त्रातले असो किंवा छात्र किंवा राजकीय पक्षाच्या आंदोलनातलं असो. त्यामुळे त्या दृष्टीनं हे छात्र आंदोलन किंवा युवा जनजी आंदोलन या प्रक्रियेतला एक महत्वपूर्ण टप्पा हे आपल्याला मान्य करावं लागेल. पण भवितव्य काय हे मात्र आत्ताच सांगता येणार नाही.
बिलकुल. पण सर हे जे आंदोलन झालं, या आंदोलनामध्ये जो लाठीचार्ज झाला किंवा पोलिसांचा जो बळाचा वापर झाला, त्या अनुषंगानं म्हणजे Instagramवर येऊन प्रधानमंत्री मुलांच्या विषयी काहीतरी माफी मागतील अशी अपेक्षा असताना त्यांनी ब्लेम गेम केला विद्यार्थ्यांविषयी. दुसऱ्या बाजूला संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागितला जातो, परंतु संसदेमध्ये न जाता पुण्याला येऊन अजित डोभाल हे गृहमंत्र्यांबरोबर जेव्हा तरुणांना काय लढायचं आणि कुठे लढायचं याच्या संदर्भात सांगतात, तर अशा वेळी या सगळ्या बाबींमध्ये आणि विद्यार्थी आता पुन्हा जमायला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा संघाच्या एका तिसऱ्या क्रमांकाच्या नेत्याने असं वक्तव्य केलं की हे आंदोलन संविधान विरोधी आणि देशद्रोही आहे. त्यामुळे आम्ही आमच्या प्रति संघटनेला, जी एबीव्हीपी म्हणून ओळखली जाते, त्या संघटनेला या विरोधात रस्त्यावर आणणार, अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. तर या परिस्थितीचा आपण नेमका काय अर्थ घ्यायचा? याचा अर्थ सरळ आहे की एकदा नामुष्की आली, ओके, आम्ही पुन्हा नामुष्की घेणार नाही. म्हणजे पुन्हा मोदी, अमित शहा, बीजेपी, RSSची जी काही सत्तेची मस्ती आहे किंवा गुर्मी आहे, ती त्यातून स्पष्टपणे दिसते. त्यांनी जेव्हा म्हटलं की आम्ही एबीव्हीपीला उतरवू, आता एबीव्हीपी गेल्या 12 वर्षामध्ये कोणत्या विद्यार्थ्याच्या प्रश्नावर आंदोलन केलंय त्यांनी किंवा कोणता इश्यू घेतलाय? किंबहुना सत्तेत आल्यानंतर एबीव्हीपीचा रोल संपल्यासारखा जमा झाला. कारण विद्यापीठांमध्ये त्यांनी कब्जे केलेले आहेत. मग आता JNU सारखा नाही, आंदोलन विद्यापीठामध्ये त्यांना विद्यार्थी आंदोलनाची गरजच नाही, कारण त्यांचे व्हाईस चान्सलर आहेत, त्यांचे रजिस्टर आहेत, त्यांचे प्रोफेसर आहेत, त्यांचे HOD आहेत, प्रोफेसर आहेत, टीचर्स आहेत, ऍडमिनिस्ट्रेशन आहे. त्यामुळे तिथं काय त्यांना कुठलं आंदोलन, मुंबई विद्यापीठात तरी काय कोणतं आंदोलन आहे? त्यामुळं वरूनच यंत्रणा जेव्हा त्यांच्या ताब्यात आहे, तेव्हा त्यांना या आंदोलनाशी काही फारसं घेणं देणं नाही. अजित डोभाल आणि अमित शहा हे ज्या पुण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले, त्यातून त्यांनी नेमका तोच संदेश दिला. तो खरं म्हणजे बीजेपीचं हे जुनं हत्यार आहे की सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे देशद्रोह, सरकारच्या चुका काढणं म्हणजे देशद्रोह. सुप्रीम कोर्टाला याच्या बाबत वारंवार सांगावं लागलं, सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह नाही. नागरिकांना सरकारवर टीका करण्याचा संविधानाचा घटनात्मक अधिकार आहे, हे सुप्रीम कोर्टाने वारंवार सांगितलं. पण बीजेपी आणि RSS यांचं एकंदर जे राजकीय चारित्र्य आहे, ते बघता ज्यांचा आदर्श मुसोलिनी आहे, ज्याने आपली संस्था वाढवण्यासाठी मुसोलिनी कसा फंक्शनिंग करायचा असे लावून धडे घेतले, त्यासाठी डॉक्टर मुंजेंना तिकडं पाठवण्यात आलं होतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा त्यांच्या आहेत आणि त्यांचं चारित्र्य ज्यांनी घडवलं, ते गोलवलकर असो, हेडगेवार असो, त्यांनी या सगळ्या गोष्टी नाकारल्या, संविधान, लोकशाहीतक संस्था वगैरे वगैरे. आता मात्र बीजेपी RSSची जी वाटचाल सुरू आहे, ती या संस्थाचा वापर करू नये. आणि जसं कम्युनिस्टांनी मला वाटतं 1961ला 61-62ला या देशात क्रांती संभव नाही म्हणून निवडणुकी, लोकशाही या प्रक्रियेत सहभागी झालंच पाहिजे, अशा प्रकारे जे काही ठराव बिराव केले आणि मग झोकून दिलं लोकशाही प्रक्रियेत आणि रक्तरंजित क्रांतीचा मार्ग सोडून दिला, तसं बीजेपीनं वेगळ्या पद्धतीनं ते हँडल केलं की आपणाला जी हवी ती व्यवस्था, राजकीय, सामाजिक, शासन व्यवस्था आपल्याला डेमोक्रेसीच्याच प्रोसेसमधून आपण मिळवायची, जी हिटलरनं ज्या पद्धतीनं जर्मनीमध्ये मिळवली 1937ला. डेमोक्रेटिक प्रोसेसमधून हिटलर सत्तेवरती आला, तर डेमोक्रेटिक प्रोसेसमधूनच आपण सत्तेवर यायचं. आता ते आलेले आहे.
त्यामुळे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी जो 400 पारचा जो नारा वगैरे दिला होता, त्याच्या पाठीमागे त्यांना काही स्ट्रक्चरल चेंजेस आणायचे होते. त्यासाठी त्यांना 2/3 ॲब्सोल्यूट बहुमत हवं होतं आणि त्याचा परिणाम संविधानवादी आंदोलनावर बसला. थोडे बॅकफूटवर आले ते लोकसभेमध्ये. बीजेपीचं स्वतःचं बहुमताचं सरकार बनलं नाही. त्यामुळे आता त्यांनी देशद्रोहासोबत अशी आंदोलनं ही संविधान विरोधी ही नवीन कन्सेप्ट किंवा टर्मिनॉलॉजी यांनी कॉइन केली. कारण असं आहे की संविधानवादी ही भूमिका विरोधकांची आहे, मग तिलाच हायजॅक करण्याचं काम आता बीजेपी करते किंवा संघ परिवार करतो. आणि त्यामुळे अशी आंदोलनं म्हणजे देशद्रोही, आपण जेव्हा इंग्लिश चॅनेल बघतो राष्ट्रीय लेवलची, त्याच्यात त्या चर्चा घडतात किंवा घडवून आणल्या जातात किंवा ज्या पद्धतीनं मांडलं जातं, तर सरकारवरती टीका म्हणजे देशद्रोह, मोदीवरती टीका म्हणजे देशद्रोह, अमित शहावरती टीका म्हणजे देशद्रोह. हे जे काही बाळकडू देशभर पाजण्यात येते, त्याचा अर्थ असा किंवा एकंदरच मीडियावरला कंट्रोल, इन्स्टिट्यूशनल कंट्रोल, याच्यातून RSS बीजेपीला पुढचा प्रवास करायचा आहे. आणि त्या पुढच्या प्रवासाच्या वाटचालीमध्ये इथले अडसर जे काय आहेत, त्या अडसरमध्ये संविधान एक अडसर आहे. आणि संविधान जेव्हा अडसर आहे, तेव्हा संविधानवादी किंवा संविधानाची भूमिका ही विरोधी करणाऱ्या माणसाला सुखकर होते, त्यांना सोयीचे होते आणि यांच्या गैरसोयीचे होते. त्यामुळं अशी कृत्यच संविधान विरोधी असाच नॅरेटिव्ह बिल्डअप करायचा. देशद्रोहाचा नॅरेटिव्ह त्यांनी बिल्डअप केलेलाच आहे. आता त्याच्यासोबतच संविधान विरोधी असं नॅरेटिव्ह बिल्डअप करून विरोधकाच्या हातातलं एक प्रमुख हत्यार हे काढून घ्यायचं. हा कदाचित त्याच्या पाठीमागं त्यांचा दृष्टिकोन असू शकतो. आणि म्हणून देशद्रोहासोबतच संविधान विरोधी ही टर्म त्यांनी कॉइन केली असावी, वापरली असावी आणि कदाचित भविष्यामध्ये ती फार मोठ्या प्रमाणात वापरली जाईल. पण हे सगळं करून सुद्धा प्रश्न आहे की मी स्पष्ट म्हणालो की हे आंदोलन झालं, तरुण पसरलाय आता. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, विद्यार्थी किंवा युवा याची मर्यादा आहे. तुम्ही त्याच्याकडून कायमचं आंदोलन अपेक्षित करू शकता का? महिने, 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 5 महिने, 6 महिने तुम्ही कायमचं आंदोलन अपेक्षित करू शकता का? कुणाही कडून. ते थोडंसं कठीणच आहे. त्यामुळे मला वाटतं पुनश्च ग्रीप घेण्यासाठी बीजेपी सरसावलेली आहे, संघ परिवार सरसावलेला आहे, सरकार पुढे येते, हे स्पष्ट आहे. एक शेवटचा प्रश्न सर मी या निमित्ताने विचारू पाहतो की या सगळ्या आंदोलनाला म्हणजे सरकार देखील बॅकफूटवर गेलेलं आहे आणि परिस्थिती म्हणजे जी भविष्याच्या उदरात जी परिस्थिती दिसत आहे की कदाचित असं आंदोलन होऊ देणार नसले तरी एक लोकांमध्ये एक प्रकारचा आक्रोश आहे. त्यामुळे हा आक्रोश इथल्या संवैधानिक संस्थांच्याही लक्षात आलेला असेल का? आणि जर तो तसा असेल तर या संवैधानिक संस्था सरकार आणि जनता यांच्या बाबतीत तटस्थ होतील का अशी अपेक्षा या आंदोलनाच्या एकूण परिणामातून आपल्याला जाणवते. या आंदोलनातून बघा नवीन आंदोलन येऊ शकतं. आरक्षण हटाव आंदोलन, ज्याची अनेक ठिकाणी आपल्याला ठिणगी पडलेली दिसते. त्याचं कारण असं की या आंदोलनामध्ये सर्व क्लास हे सामील झाले. मग आता त्याची ब्रेकिंग प्रोसेस सुरू झाली आणि कदाचित त्या ब्रेकिंग प्रोसेसचा भाग म्हणून अँटी रिझर्वेशन आंदोलन उभं राहील किंवा केलं जाईल.
त्याचा परिणाम काय होईल? युवामधले अर्धे युवा इकडं, अर्धे तिकडं, ही प्रोसेस घडवली जाऊ शकते. तिसरी गोष्ट बघा, या आंदोलनामध्ये ज्या व्यवस्थेविरुद्धच्या भूमिका होत्या, मग ते राम मंदिर असेल, रामाच्या बाबतीत असेल, हे सगळं घेऊन बीजेपी संघ परिवार जो एक विशिष्ट वर्ग आहे त्यांच्याकडं, त्या विशिष्ट वर्गाच्या मनामध्ये हे पेरू शकतो की हे आपल्या धर्माच्या, आपल्या देवदेवतांच्या, आपल्या प्रतीकांच्या विरोधात आहे, त्यामुळे याला आपण बॅकअप करता कामा नये. हा एक त्यांच्या तोडीचा भाग असू शकतो. तिसरं बघा, श्रावण महिन्यामध्ये कावड यात्रा निघते. ते आता हल्ली हल्ली महाराष्ट्रात पण निघायला लागल्या, पूर्वी नव्हत्या. पण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणजे मी वाचलं की पाहिलं मला माहित नाही, पण नजरेस आलं की उत्तर प्रदेशमध्ये कुठल्या तरी ठिकाणी शाळेची परीक्षा बंद केली आणि कावड यात्रा तिथून जायला परवानगी दिली. दुसऱ्या ठिकाणी हेही मला बघायला मिळालं की कावड यात्रेसाठी रस्ता खाली केला आणि सामान्य नागरिकांसाठी जो रस्ता होता तो सगळा बंद, पॅक, ट्रॅफिक अस्ताव्यस्त. तर ही जी काही नवीन मेंटॅलिटी हँडल करण्याची बाब आहे, ती कदाचित बीजेपी आक्रमकपणे करेल. त्याच्यासाठी जे सोशल पोलिसिंग करणारे युवक असतात, युवती असतात, त्यांचा फार मोठ्या प्रमाणावर गैरवापर होईल. दुसरी गोष्ट, या आंदोलनामध्ये बघा, जय भीमचा नारा फार मोठ्यानं गाजला. मला वाटतं देशामध्ये कांशीरामजीच्या नंतर एक राष्ट्रीय लेवलच्या मोठ्या कार्यक्रमात हे जय भीमचा नारा मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला. त्यातही काही मंडळी भांडवल करतील. हे बघा, हे कोण आहेत, त्याच्याविषयी युवकांच्या मनात प्रश्न निर्माण करतील आणि याच्याही पुढे जाऊन स्वतः दीपकेच्या विषयीच प्रश्न निर्माण केले जातील. त्याचा सोशल क्लास, यावरून सगळे प्रश्न निर्माण केले जाऊ शकतात. आणि याच्यासाठी अगदी कोणत्याही लेवलला बीजेपी जाऊ शकते. मग ते कुणाची फॉरेन फंडिंग आहे, काही नाही, त्याच्या चौकशा वगैरे वगैरे वगैरे, हे सरकारी यंत्रणेतला भाग असू शकतो. आणि त्या माध्यमातून मग हे पुनश्य होणार नाही, उभं राहणार नाही, याची कडकरित्या कसोशीनं प्रयत्न केल्याशिवाय सरकार राहणार नाही. म्हणून बिहारमधले बघा, जे जेलमध्ये आहेत त्यांना सोडलं नाही. सीपीआय एमएलचे जे लोक आहेत त्यांना काही सोडलं नाही, तुम्ही आंदोलन करा, काही करा. तर त्यामुळं भविष्यात संघ परिवार, बीजेपी या अशा आंदोलनाच्या बाबतीत नवीन आंदोलन जन्माला घालून वर्तमान जे मोठं आंदोलन आहे त्याच्याविषयी नफरत, द्वेष, त्याच्यामध्ये फूट पाडून वेगळी पोट आंदोलनं कशी उभी करेल. कारण जगातलं एक सूत्र आहे. सूत्र असं आहे की जेव्हा व्यवस्थेविरुद्धचा राग वाढतो तेव्हा त्या रागाला असंतोषाचं रूप न देता त्याला संवेदनशील बनवायचं आणि विशिष्ट समाज घटकांना टार्गेट करायचं, हे प्रस्थापित शासन व्यवस्थेचं सूत्र राहिलेलं आहे. त्यामुळं उद्या आरक्षण विरोधी आंदोलन म्हणा किंवा आणखीन काय म्हणा, हे असे जे डाव आहेत ते मोठ्या प्रमाणावर घडू शकतात आणि मग अशा आंदोलनाला छेद देण्याचा प्रयत्न सरकार व्यवस्थेमार्फत केला जाऊ शकतो, हेही आपल्याला नाकारता येऊ शकत नाही.
नुकत्याच देशामध्ये उभ्या राहिलेल्या जेन-झी आंदोलनाच्या निमित्तानं त्याची कारणं, परिणाम आणि त्या आंदोलनातून उद्भवणारं भवितव्य या तीनही संदर्भामध्ये आपण अगदी वैचारिक विश्लेषण अगदी वस्तुनिष्ठपणे प्रेक्षकांसमोर मांडलेलं आहे. आपण त्रिवेज मीडियाला जो आपला अमूल्य वेळ पुन्हा एकदा दिला त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद तुमचे. ओके.